खासदार दिलीप गांधी यांच्या केंद्र इथल्या कार्यक्रमात सोपान पाटील डोंगरे यांनी वारंवार भाषणात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केल्यानं हा प्रकार घडलाय। यात दिलीप गांधी यांनी शेतकऱ्यांचा अपमान केल्याचं वृत्त चुकीचं असल्याची प्रतिक्रिया आता उमटू लागल्यात। मेट्रो न्यूजनं या गावात जाऊन घडल्या प्रकाराची माहिती घेतली आणि शेतकऱ्यांच्या मुलाखती घेतल्या आणि या घटनेमागील सत्य जाणून घेतलं। त्यावेळी ग्रामस्थांनी घडलेल्या प्रकाराचे अचूक वर्णन केलं। केंद्र हे गाव तंटामुक्त असून राष्ट्रपती पुरस्कार विजेतं गाव आहे। या गावात खासदार दिलीप गांधी यांनी विविध विकास कामं देखील केलेली आहेत। गावातील एका वृद्ध पेन्शनधारक व्यक्तीनं विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी त्यास गप्प राहण्यास सांगितलं। फक्त इतकंच घडलं असं असताना या वक्तव्याबाबत सुरू असलेली वृत्त गावाची बदनामी करणारे आहेत असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। सगळ्यात जास्त दिलीप गांधीने मदत केली आहे। मग नीट बोलायचं, हो नीट बोलायचं, नीट शांतपणे बोला। डाळ काय भाव हे म्हणतात, महागाई वाढली, डाळ काय भाव सांगा चला। आमच्या गावामध्ये माननीय खासदार दिलीपजी गांधी यांच्या स्थानिक विकास निधीतून 8,73,000 रुपये मंजूर झालेले होते आणि ते ऑनलाईन टेंडर निघून ते कार्यक्रम त्यांचा भूमिपूजनाचा खासदारांच्या हस्ते ठेवण्यात आला। आम्ही त्यांची तारीख घेतली, तारखेच्या आणि वेळेनुसार ते आमच्या गावामध्ये पोहोचले। आम्ही त्यांचं भव्य असं स्वागत केलं। वाजत गाजत त्यांना ह्या राजा वीरभद्र मंदिरापाशी त्यांचा अभिषेक करून भूमिपूजन केलं। भूमिपूजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी सभेला मार्गदर्शन केलं। ग्रामस्थांना मार्गदर्शन करीत असताना त्यांनी 15-20 मिनिटं आपल्या सरकारच्या योजना समजून सांगितल्या। त्या सांगत असताना आमच्या गावातील सोपान पाटील डोंगरे यांनी, हे माजी सेक्रेटरी, त्यांनी विचारलं का आम्हाला रिटायरमेंट वाढवून द्या। तर साहेब बोलले का 250 रुपये तुमची रिटायरमेंट जे महिना होता तो आता 1,000 रुपये करण्यात आलेला आहे, म्हणजे वाढवून देण्यात आलेला आहे। आणि यानंतर साहेब पुढे बोलत होते, बोलत ते परत त्यांना तोच प्रश्न डोक्यामध्ये आला। असं तिने 3-4 वेळेस म्हणल्यामुळं साहेब बोलले का तुम्ही थोडं शांत राहा, बस। याच्या व्यतिरिक्त साहेब कुठं काही बोलले नाही आणि काहीच नाही आणि व्यवस्थित कार्यक्रम आमचा पार पडला आणि गावाने त्यांना धन्यवाद बी दिले आणि गावाला त्यांनी धन्यवाद दिले। तेव्हा आज जे काय मीडियामध्ये व्हायरल होऊ राहिलं, हा चुकीचा मेसेज आमच्या गावाचा जाऊ नये, कारण आमचं गाव राष्ट्रपती पदक गाव आहे। आमच्या गावामध्ये पूर्णपणे संडास झालेले आहेत, आमच्या गावामध्ये आम्ही वाळू ठेवलेले आहे, आमच्या गावात तंटामुक्त झालेला आहे। आमच्या गावामध्ये ज्या दारू भट्ट्या आहे हे गेल्या 10 वर्षापासून बंद करून आम्ही सर्व समोपचाराने आमचं गाव राहतं, स्वागत करतं, उपस्थित राहतं। तेव्हा हे जे काय व्हायरल झालं हे चुकीचं होऊन आमच्या गावाची बदनामी होऊ नये अशीच आम्ही सर्व लोक आणि ग्रामस्थ विनंती करतो का चांगला कार्यक्रम चांगला पोहोचावा, एवढीच आमची सर्व ग्रामस्थांची। मी शिवाजी दगडू तारडे, राहणार केंद्रपूर, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर। काल जो प्रकार हा घडला, काल आमच्या गावाला अमरधाममध्ये घाट म्हणून माननीय दिलीपराव गांधी यांनी आम्हाला 7 लाख काहीतरी हजार रुपये आमच्या गावाला त्यांच्या निधीतून आम्हाला दिले आणि आम्ही त्यांना ज्यावेळी येत असताना आम्ही त्यांचं स्वागत केलं। इथं आल्यानंतर ते भूमिपूजन झालं। भूमिपूजन झाल्यानंतर इथं सभास्थानी आल्यानंतर हे जे सोपान म्हणून डोंगरे जे आहेत हे सेक्रेटरी होते, त्यांनी आम्हाला ग्रॅज्युटी आपलं पेन्शन आम्हाला हे 7,000 रुपये द्या। तर त्यांना सांगितलं कोण खासदार साहेबांनी सोपान डोंगराला का बाबा मी तुम्हाला 250 रुपये होती तर 1,000 रुपये मीच केलेली म्हणे आणि हे याच्यानंतर तो प्रस्ताव असेल ना मी तुम्हाला सांगाल म्हणे। ते नाही म्हणे हे करा। तर हे एवढं विचारित असताना हे जे बाकीचे लोक आहेत हे जे व्हायरल झालेलं आहे हे सगळं निंदनीय आहे। म्हणजे येणं खोटं व्हायरल याच्यामध्ये काहीच नाही, या गावामध्ये काहीच घडलेलं नाही असं काही। एवढंच फक्त त्यांनी सोपान डोंगरे सांगितलं, गावाची बदनामी केली आणि गावाची बदनामी केली। हे व्हायरल जे केलेलं आहे याचं पडताळा करा, तुम्ही कोणी व्हायरल केलं त्याचा पडताळा करा आणि त्याची शहानिशा करा। एवढंच आमचं गावाच्या वतीनं एवढंच मी शिवाजी विठ्ठल भोसले, केंद्र बुद्रुक। आमच्या गावामध्ये काल खासदार आले होते, त्यांच्याविषयी आज मीडियावर व्हायरल होऊ राहिले ते साफ चुकीचं आहे। आता कोणताही प्रकार घडलेला नाही आमच्या गावात। खासदार साहेबाचे करू नये असं कोणी पण। संपत तारडे, मी केंद्र सोसायटीचा माजी व्हाईस चेअरमन आहे आणि काल जो कार्यक्रम झाला तो कार्यक्रम आम्ही एकदम व्यवस्थित कार्यक्रम चालू असताना ते सोपान मोहनराज डोंगरे यांनी साहेबांना एक प्रश्न विचारला आणि त्यांनी उत्तर पण दिलं, पण ते तीनदा खालून साहेबांना हे करीत होते, फक्त
तुम्ही शांत राहा, तुमच्या काय हे असं आपण ते करून घेऊ म्हणले, पण तरी ते ऐकत नव्हते. पण नंतर ते काही म्हणले नाही. पण हे दुसरं ज्यांनी हे केलं, हे गावाचं नाव बदनाम केलं असं मला वाटतंय, आणि हे चांगलं नाही गावासाठी. आमचं गाव एकदम चांगलं आहे. खासदार साहेब आहे ना, आम्ही जवळजवळ 8-15 दिवस त्यांची वाट पाहून कार्यक्रम घेऊनच, त्यांना बोलूनच कार्यक्रम आम्ही त्यांच्या हस्तेच करायचं आमचं पण हे होतं. आणि त्यांचं हे बदनाम करायचं हे जाणून बुजून केलेलं असं वाटतंय आम्हाला तरी. येथील रहिवासी असून काल आमच्या गावामध्ये दिलीप गांधी साहेब आले. एकदम झकास असा त्यांचा भारी असा कार्यक्रम केला. आम्ही 4 दिवसापासून त्यांच्या कार्यक्रमाची वाट पाहत होतो. एकदम टाकाटाक कार्यक्रम केला, पण असं इंडियावाल्यांनी करू नये, कोणाची खोटी बदनामी करू नये एवढी इच्छा आमची.